नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इजी न्यूजच्या सगळ्या दर्शकांचे पहिल्यांदा तर अगदी मनपूर्वक आभार की आमच्या गेल्या व्हिडिओला ज्याला आपण कुंपणच शेत खाताय असं टायटल केलं होतं, त्याला आपण भरभरून प्रतिसाद दिलात, अजूनही देत आहात. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. याच पद्धतीने आम्ही आमचं काम येणाऱ्या काळातही करत राहू. अजून बरेच घोटाळे हे समोर आणायचे आहेत, हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू. सगळ्या दर्शकांना पुन्हा विनंती की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना त्याची लिंक शेअर करा आणि ज्यांना लिंक शेअर कराल त्यांना सबस्क्राईब करण्याचा आग्रह नक्की धरा. सबस्क्रिप्शनच्या बरोबरच शेजारी एक बेल आयकॉनचं बटन आहे, तेही दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजची पूर्वसूचना आपल्याला मिळत राहील. आज जो विषय आहे, दोन विषय आहेत. एक तर पहिले 2-3 दिवसांपासून तो खूप चर्चेत आहे, कारण राहुल गांधींच्या वक्तव्यावरती देशभरामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे काही लोकांनी खूप आक्षेपार्ह आणि खरं तर कायद्याच्या भाषेत ज्याला गुन्हा म्हटलं जाईल अशी वक्तव्य केलेली आहेत. पहिले तर म्हणजे नरेंद्र मोदी नावाचा माणूस यांनी पहिल्यांदा या देशाला मदर ऑफ डेमोक्रेसी असा शब्द दिला. पण आता जे घडतंय गेल्या काही वर्षांपासूनच खरं तर, आणि आता ह्या 8-10 दिवसापासून जे उघडपणाने पाहायला मिळत आहे, तर तो मर्डर ऑफ डेमोक्रेसी आहे का? म्हणजे भारतीय जनता पक्षाचे रवनीत बिट्टू, त्याच्यानंतर मारवा, अमरावतीचे अनिल बोंडे, संजय गायकवाड मिंधे सेनेचे, या लोकांनी रघुराज सिंग उत्तर प्रदेशमध्ये, या लोकांनी राहुल गांधींबद्दल ज्या पद्धतीने धमक्या दिलेल्या आहेत, त्याचा या देशातलं लोकशाही, या देशातलं सरकार, कायदा मानणारी व्यवस्था ही काही करणार आहे की नाही त्याच्यावरती? कारण अजूनपर्यंत त्याबद्दल सरकारतर्फे काहीही केलेलं नाही. खरं तर हा सरकारनी दाखल करून घेण्याचा गुन्हा आहे. तक्रारी का कराव्या लागतात? म्हणजे ठिकठिकाणी याबद्दलच्या तक्रारी होत आहेत. दिल्लीमध्ये अजय माकन यांनी तुगलक रोड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कंप्लेंट केली. म्हणजे उघड तुम्ही एक कोणतरी असं म्हणतो राहुल गांधींबद्दल की तुम्हारे पिताजी का क्या हशर हुआ था वो याद रखो, तुम्हारा भी वो होगा, तुम्हारी दादी का क्या हुआ था, प्याओ का क्या हुआ था वो याद रखो, हे आणि वो तुम्हारा हशर होगा म्हणजे काय? म्हणजे थेट जेवे मारण्याची धमकी आहे. याच पद्धतीने तो कोणतरी मारवा असतो, रघुराज सिंग असतो, ते बोलतात. मग हे महाराष्ट्रामधले तर येडेच आहेत मिंधे सेनेचे. त्या संजय गायकवाडनी जाहीर केलं की काय राहुल गांधींची जो जीप कापून आणेल त्याला 11 लाख रुपये देतील. अरे बाबा बबड्या संजय गायकवाड, तुला जर इतकं मस्ती आहे तर तू स्वतः जा ना राहुल गांधींकडे जीप कापायला त्यांची. तू जा त्यांच्याकडे, ते ब्लॅक बेल्ट होल्डर आहेत. तू नुसता त्यांच्याकडे गेला तरी ते तुला 11 लाख रुपये देतील. नुसता आला येण्याची हिंमत दाखवली याबद्दल, आणि ते स्वतः ब्लॅक बेल्ट होल्डर आहेत. त्यामुळे बघ नंतर तुझं काय होतं, कोणाची जीभ घशात जाते हे बघायला मिळेल. पण हे असले छपरी थिल्लर उद्योग करायचे की 11 लाख रुपये देऊ. नंतर अनिल बोंडे, त्याला काय झालं काय समजेच ना, त्यांनी जाहीर केलं की यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत. अरे म्हणजे ही कुठली भाषा आणि ही कुठली पद्धत, आणि ही जगातली सर्वात मोठी लोकशाही, आणि हे सगळं का बरं? ते एक कथित वक्तव्य म्हणजे राहुल गांधींचं अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन DC मध्ये त्यांना ज्यावेळेला आरक्षणाबद्दलचा एक प्रश्न एका मुलीने विचारला, त्याचं उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की आरक्षण या देशामध्ये, भारतामध्ये आणण्याचं कारण ही असमानता आहे. सामाजिक असमानता, आर्थिक असमानता, शैक्षणिक असमानता, राजकीय असमानता, ही सगळी असमानता आहे. आणि म्हणून इतक्या मोठ्या वर्गाला पाठीमागं ठेवलं गेलेलं, यांना जर बरोबर आणायचं असेल तर त्यांच्यासाठी आरक्षण ठेवणं जरुरी होतं. आणि ही असमानता सर्व अर्थाने जर का दूर झाली, असं जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा आरक्षण काढायचं का याचा विचार करता येईल. पहिले ही असमानता तर दूर करा. ही असमानता आहे की नाही भारतात, आणि याचा कम्प्लिटली वेगळा उलटा अर्थ काढला आणि सोयीस्कररित्या भाजपनी काढला की राहुल गांधी आरक्षण रद्द करणार आहेत.
अरे राहुल गांधीच्याच आज्यानी पंजानी आरक्षण आणलं या देशात, पंडित नेहरूंनी, नंतर इंदिरा गांधींनी, राजीव गांधींनी, नंतरच्या काँग्रेसच्या सगळ्या पंतप्रधानांनी ते कायम ठेवलं. त्यांनी आरक्षण रद्द नाही केलं. आरक्षण रद्द करण्याबद्दलची वारंवार वक्तव्य ही भारतीय जनता पक्षाच्या आणि RSSच्या लोकांनी केलेली आहेत. त्यांच्या बुडाला सर्वात जास्त आग लागली आहे, कारण त्यांनी वंचित ठेवलेलं होतं. या ब्राह्मण्यवादींनी, मनुवाद्यांनी या एवढ्या प्रचंड मोठ्या शोषित समाजाला, SC, ST, OBC, मायनॉरिटीज, दलित या सगळ्यांना वंचित ठेवलं होतं, पाठीमागं ठेवलं होतं. त्यांना बरोबरीचा वाटा देण्यासाठी म्हणून आरक्षण आणलं गेलं. पंडित जवाहरलाल नेहरूंकडून आणलं गेलं पंतप्रधान असताना. आणि ती परंपरा राहुल गांधींची आहे. ते तर 50% जास्त आरक्षण वाढवू, आम्ही 100% वाढवू इंडिया अलायन्स तर्फे, हे ते बोलतायत. उनके अलग अलग नेता कहते हैं कि हम रिजर्वेशन छीन लेंगे, और मैं आपको इस स्टेज से कहना चाहता हूं, रिजर्वेशन को छीनने की बात छोड़िए, हम रिजर्वेशन को 50% से आगे बढ़ाने वाले हैं. पण याचा विपर्यास करून अतिशय भामटेपणाने, अतिशय कपटीपणाने भारतीय जनता पक्षाने असा प्रचार केला. आणि त्या प्रचारावरून हे येडे सगळे संजय गायकवाड आणि अनिल बोंडे हे सुटले की याला चटके द्या आणि त्याची जीभ कापा. तर जीभ कापा आणि चटके द्या म्हटल्यानंतर हा गुन्हा आहे की नाही? भारताच्या अगदी आधी अस्तित्वात असलेल्या इंडियन पिनल कोड प्रमाणे, IPC प्रमाणे किंवा CRPC प्रमाणे, क्राईम प्रोसिजर कोड प्रमाणे आणि आत्ता जी न्याय संहिता आणलेली आहे त्याप्रमाणे हा गुन्हा आहे का नाही? आणि असेल तर सरकारने गुन्हा का नोंदवला नाही यांच्या विरोधात? याचं उत्तर खरं तर त्या देवेंद्र फडणवीसने द्यायला पाहिजे, जो गृहमंत्री आहे या राज्याचा. त्यांनी गुन्हे का नोंदवले नाहीत? स्वतःहून सरकारने का नोंदवले नाहीत? का तिकडे जाऊन निवेदनं द्यावी लागतायत? का तक्रारी कराव्या लागतायत? का कंप्लेंट रजिस्टर करावी लागते? आणि तीही नोंदवून घेत नाहीत. अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडे, खासदार बळवंत वानखेडे, आमदार यशोमती ठाकूर आणि त्यांचे इतर सगळे सहकारी हे पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये जाऊन ठिय्या की दिला. डॉक्टर बोंडेवर गुन्हे दाखल करा, अटक करा त्यांना. निर्माण करून यायची पूर्ण गावामध्ये भांडणं लावायचे, म्हणजे दोन धर्मामध्ये वाद निर्माण करायचे आणि दंगली घडवायचे. आणि आम्ही लोकांना म्हटलं की त्याच्या पाठोपाठावर 2 अंतर्धारा आम्ही 100 करोड. चला आपण त्याला भेटायला जाऊ. तुम्ही निवेदन समजा जर दिलं नाही तर तुम्ही काहीच नाही करणार का? मी म्हणतो बोंडे साहेबांना सांगावं की त्यांनी चटके द्यायला राहुलजींकडे जावं. ऐका, त्यांनी माणसाला बोलावलं, त्यांनी ती क्लिप व्हायरल स्वतःहून केलेली आहे. त्यांचे इंटेन्शन चांगले. शांत राहील का? मला नाही वाटत. सायबर सेल काय करतोय याचा? कोणत्या ठिकाणी बसून सगळ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालं. क्रिमिनल ऑफेन्स होतो, क्रिमिनल ऑफेन्स होतो, त्यांना अटक होते. क्रिमिनल ऑफेन्स त्यांच्यावर दाखवतात, सगळे मिळून करता येते. आणि हे या ऑफिस मधनं होत आहे. एक गुटखेवाला यायचा दोस्त आहे, दुसरा गुटखेवाल्याचा धंदा नाही चालला पाहिजे म्हणून दुसऱ्याने पकडतात. एकदम शांत काही अडचण जाणार मी तेच बसणार साहेब, आम्ही शांततेत आलेलो आहे. साहेब तुम्ही वर्षभरानं चालले जाल, आम्हाला इथंच मरायचं आहे. आमचा जिल्हा आम्ही घाण झालेला पाहू नाही शकत. तुम्ही सगळेजण ट्रान्सफर होऊन जा की तुम्ही गुन्हा नोंदवा या संदर्भातला. पण ते असे बसलेले होते पोलीस कमिशनर टेबलावर हात ठेवून. गुन्हा नोंदवला जात नव्हता म्हणून त्यांना तिथं आक्रमकपणाने बोलावं लागलं आणि हा आग्रह धरायला लागला. ठिय्या आंदोलन करू, गुन्हा नोंदवत नाही तोपर्यंत, हे त्या ठिकाणी करायला लागलं. याच्यावरती ती फुटकळ नवनीत राणा ती बोलायला लागली. पराभूत खासदार आहे, अमरावतीच्या लोकांनी झिडकारलंय तुला, सगळी थेर तू करून झाली आतापर्यंत. हनुमान चालिसा पडल्या, हे पडलं ते पडलं, बरेच काय काय प्रकार केले. अत्यंत धार्मिक द्वेष वाढवण्याचा प्रयत्न केला, अमरावतीत दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. तो अयशस्वी झाला.
कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांमुळे तिथे. आणि ती आता म्हणते की जनता धडा शिकवेल. तुला शिकवला बाई, तू शिकली की नाही धडा? तुला लोकसभेमध्ये नवनीत राणा अमरावतीच्या जनतेने धडा शिकवला. तू शिक आता तो. अजून आता तसंच बेछूट वागणं बंद कर. हे जे चाललेलं आहे, तुम्हाला या देशामध्ये फक्त धार्मिक द्वेष वाढवायचा आहे का? आणि त्या आधारावरती येणाऱ्या काळामधलं राज्यकारभार करायचा आहे का? निवडणुका त्या आधारावर लढायच्या आहेत का? कुठे नगरमध्ये काय ते नवीन प्रकार सुरू झालाय, अत्यंत बेकायदेशीर. हिंदू सकल काहीतरी नावाचा समाज, या नावाने ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. आता तिथं त्यांनी काढला हिंदू जन आक्रोश मोर्चा. आणि कशासाठी? त्याचं नेतृत्व केलं नितेश राणेंनी तिथे येऊन. आणि नितेश राणे भाषणात काय बोलले? मी हिंदूंचा गब्बर आहे म्हणे. अरे बाबा, गब्बर दरोडेखोर होता. मग तसं सांग ना की मी हिंदूंचा दरोडेखोर आहे. गब्बर हा खुनी होता, तो हिंदूंचेच खून करत होता. ते जे ठाकूर फॅमिलीचे सगळे, संजीव कुमारच्या फॅमिलीतले सगळे मारले, ते गब्बरनी मारले. तो खुनी होता. हिंदूंचा गब्बर काय? काही बघायचं नाही, काही बोलायचं, पण बेछूट पद्धतीने बोलायचं. कुठल्या तरी मस्जिदकडे हातवारे करून हे करायचं. अरे काय आहे? नितेश राणेंचे फोटो उपलब्ध आहेत फातिहा पडतानाचे. आणि आता इतकं कशासाठी हे करताय? आणि याच्याने काय साध्य करायचंय? बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतात म्हणून इथं सकल हिंदू समाज मोर्चा काढणार. अरे बाबा नितेश राणे, तुझ्या जय शहानी, तुमच्या जय अमित शहानी भारताची टीम बांगलादेशला पाठवली आहे क्रिकेट खेळायला. पहिली टेस्ट मॅच चालू आहे बांगलादेश बरोबर. पाकिस्तान बरोबर खेळायला नाही ना पाठवत, मग बांगलादेशला पाठवणं बंद करा ना. त्या जय अमित शहाच्या कानात सांगा किंवा त्या तडीपारच्या सांगा की हे बंद करा. बांगलादेश बरोबर कसं काय क्रिकेट खेळताय? हिंदूंवर एवढा अत्याचार होत आहेत तिथे. बरं, खेळायला गेलेले मेजॉरिटी खेळाडू कोण आहेत? मग त्यांना परत बोलवा इथे. थोडा तर ताळतंत्र ठेवा. म्हणजे 1970-71ला पाकिस्तान जो काही अत्याचार करत होता त्याच्या विरोधामध्ये त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी भारत सरकारतर्फे कारवाई केली आणि बांगलादेश हा दुसरा देश निर्माण केला. इंदिरा गांधींनी जिल्हा काँग्रेस कमिट्यांना नाही सांगितलं मोर्चे काढा पाकिस्तानच्या विरोधात म्हणून. सरकारनी कारवाई केली. आज जर तिथं अत्याचार होत असतील तर भारत सरकारनी कारवाई करावी. शंड आहे का नरेंद्र मोदी? शंड आहे का राजनाथ सिंग? शंड आहे का अमित शहा? का नाही कारवाई करत? कारण तिथं अडाणीची वीज विकायची आहे बांगलादेशला. त्यामुळे भारत सरकार काही कारवाई करणार नाही. त्याचं निमित्त करून जिल्ह्यामध्ये मोर्चे काढणार आणि द्वेष पसरवणार. आणि तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्री असलेल्या अजय टेनीच्या कार्ट्यांनी लखीमपूर खिरीमध्ये 5 शेतकरी त्याच्या जीप खालती चिरडून मारले. आणि बाप मंत्रीपदावर असताना पोरावरती कारवाई निष्पक्षपणाने होणार नाही म्हणून बापाने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तेव्हा तुम्ही सगळे भाजपचे मुखवटे असं बोलत होतात, बिंडोक लोक सगळे, की बापानी पोरानी जे केलं त्याच्याशी बापाचा काय संबंध, बापानी कशाला राजीनामा द्यायचा. मग बांगलादेशमध्ये जे होतंय त्याच्याशी बागवानपुऱ्यातल्या मुसलमानाचा काय संबंध, नाशिकच्या किंवा नगरमधल्या मुसलमान माणसाचा काय संबंध? हे तर दुसऱ्या देशात घडतंय ना. पण फक्त इथं द्वेष पसरवायचा तुम्हाला या सगळ्या पद्धतीने. काय अत्याचार करतायत इथं भारतामध्ये? काय मुस्लिम अत्याचार करतायत? गायीची पूजा तुम्ही का करता म्हणून हिंदूचं लिंचिंग केलं, असं झालं कधी? हे औरंगजेबाच्या काळापासून आजपर्यंत कधी घडलं नाही की गायीची पूजा करतात म्हणून हिंदूंवरती अत्याचार केला त्यांनी. कसला बिंडोकपणा! आणि कुठल्या संस्कृती कुठल्या परंपरांबद्दल बोलताय? वट सावित्री सारखा बिंडोक सण साजरा करता
आणि त्या बायकोला जबरदस्ती करता की वडाच्या झाडाला दोऱ्या गुंडाळ आणि 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून शपथ घे, प्रार्थना कर. का 7 जन्म तोच पती मिळावा? त्या पतीने आयुष्यभर पाप केली आणि शेण खाल्ली म्हणून त्याला जर पुढचा जन्म डुकराचा मिळणार असेल तर त्या बाईची कशाला फरफट, तिने का डुकरीण व्हायचं याच्या पाठोपाठ? इतके तर बिंडोक परंपरा आणि प्रथा आहेत. कुठल्या परंपरांबद्दल बोलताय आणि कशाच्या रक्षणासाठी म्हणून हे मोर्चे काढताय? कशाच्या विरोधामध्ये द्वेष पसरवताय? हे काय कुठं नेऊन ठेवायचं आहे? आणि हे का होतं? का त्या अनिल बोंडेची हिंमत होते? का त्या नवनीत राणाची हिंमत होते? का त्या येडपट संजय गायकवाडची हिंमत होते? का नितेश राणेंची हिंमत होते की घरात घुसून मारू? का ही हिंमत होते? कारण त्यांना माहिती आहे की या राज्याचा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेला देवेंद्र फडणवीस याची फूस आहे हे सगळं करण्यासाठी. त्यांनी भाषणात बोललेले आहेत की सागर बंगल्यावर आपला बाप बसलाय. बदलला इतक्या मिनिटात? सागर बंगल्यावरचा देवेंद्र फडणवीस तुमचा बाप झाला? मग जन्मदात्या बापाचं काय? हे कुठल्या पद्धतीने करताय? आणि फडणवीस अशी फूस देणार आहात तुम्ही या गुन्ह्यांना? 3 महिन्याचं सरकार राहिलेलं आहे. 3 महिन्यानंतर सरकार बदलणार आणि या प्रत्येक गोष्टीचा तपास होणार आणि मग काय होईल? त्यामुळे असं समजू नका की ताम्रपट सत्तेचा मिळालाय. असं कोणालाही मिळत नव्हता, मिळत नसतो. ना इंग्रजांना जगावर राज्य करायचा ताम्रपट मिळाला, ना काँग्रेसला देशावर राज्य करण्याचा ताम्रपट मिळाला, ना तुम्हाला मिळाला. सत्तेत कोणाला बसवायचं याचा ताम्रपट फक्त जनतेच्या हातात आहे आणि जनता ठरवेल त्याच्या हातात सत्तेचा ताम्रपट देईल किंवा ती सत्ता देईल. ही जनताच या देशातली सार्वभौम आहे. या संविधानाने या देशातल्या नागरिकाला सार्वभौम बनवलंय. एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया इज सॉव्हरीन. त्याचं भान ठेवा कायम. ज्या दिवशी सत्ता संपेल, ज्या दिवशी सत्तेतून उतराल आणि ज्या वेळेला संविधानाला प्रमाण मानणारी राज्यव्यवस्था या राज्यामध्ये आणि देशात निर्माण होईल तेव्हा तुमची पळताभुई थोडी होईल. हे जे मवाली रस्त्यावरून फिरवताय ना मोर्चांमधून, त्यांच्या मागं या देशातले नागरिक लागतील आणि मग काय होईल या परिणामांची थोडी तरी भय मनामध्ये ठेवा. हे ज्या पद्धतीने बेछूटपणा चाललाय, राहुल गांधींना धमक्या द्या, आणखीन कोणाला धमक्या द्या, कुठल्या तरी समुदायाला धमक्या द्या, कुठल्या पत्रकाराला धमक्या द्या, हे फार काळ चालणार नाही. आम्ही तर धमक्या फाट्यावरच मारतो. आणि मला मूर्खासारखी लोक काही मेसेज आणि ईमेल करतात, राहुल गांधींच्या चीनच्या संबंधांबद्दल व्हिडिओ करा ना. अबे, राहुल गांधींचे चीनचे जर संबंध असतील तर राहुल गांधींनी दिली असती चीनला जमीन. नरेंद्र मोदींनी दिली 2200 एकर जमीन लद्दाख मधली. राहुल गांधींनी नाही दिली. आणि राहुल गांधींचे चीनचे संबंध असतील तर पुन्हा तोच प्रश्न, तुमचा राजनाथ सिंग, तुमचा अजित डोवल, तुमचा अमित शहा हे गवत उपटवण्यासाठी बसवलेत का सत्तेमध्ये? ते असून सुद्धा जर का या गोष्टी घडत असतील, राहुल गांधींचे चीन बरोबर संबंध असतील तर ढुंगणावर लाथा मारा त्यांच्या, काढून टाका मंत्रिपदावरून आणि त्या नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर वरून. लायकीचे नाही आहेत काम करण्याच्या. जर असा त्याचा अर्थ असेल तर मला काय व्हिडिओ करायला सांगतात? सत्तेत बसलायत ना, आमचं काम हे सत्तेला प्रश्न विचारण्याचं आहे. आम्ही सत्तेलाच प्रश्न विचारू आणि मग ती कोणाची का असेना, हे लक्षात ठेवा. या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण किंचितही खराब करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. अयोध्येमध्ये आत्ता काही दिवसांपूर्वी ईद-ए मिलादच्या आधी 8 जणांनी मोटरसायकलवरून फिरून वेगवेगळ्या मशिदीच्या बाहेर पोस्टर लावण्याचा प्रकार केला. स्कल कॅप घातलेल्या होत्या, जाळीदार टोप्या घालून ते सगळीकडे फिरत होते आणि अयोध्येमध्ये दंगल घडवायची हा त्यांचा कट होता. पोलिसांनी 8ही जणांना पकडलं. 8ही जण हिंदू निघाले. पण हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय आणि या देशातला, राज्यातला धर्मनिरपेक्ष नागरिक ते होऊ देणार नाही. याचं भान कायम ठेवा.
अहो तुमचा 3च महिन्याचा कालावधी राहिलेला आहे, त्यानंतर 50 वर्ष किमान तुम्ही नसाल सत्तेत महाराष्ट्रात. पण महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कृपा करून थांबवा, ही शेवटची विनंती. इजी न्यूजच्या सगळ्या दर्शकांना पुन्हा एकदा विनंती की हे जे घडतंय याकडे डोळस पद्धतीने आरपार बघायला शिका. आरपार बघा. हे आपला समुदाय, आपला समाज, आपल्या बहुतालचा सभोवताल हा दूषित आणि खराब करण्याचा प्रयत्न करतायत. आपण हा होऊ द्यायचा नाही. एवढा निर्धार आपण आपल्या मनाशी ठेवायचा. आपली बांधिलकी त्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या संविधानाशी आहे आणि सत्याशी आहे. आणि म्हणून सत्य सांगायचं आणि या सैतानांना शर्मिंदा करत राहायचं, हे काम करवतच राहावं लागणार आहे. म्हणून ही विनंती की इजी न्यूजचे हे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक शेअर करा आणि त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. धन्यवाद.